त्यांच्या लेखणीतून साकारलेलं रामायण हे केवळ ग्रंथ नसून मानवतेचा दीपस्तंभ आहे. क्रौर्यापासून करुणेपर्यंतचा प्रवास वाल्मिकी ऋषींनी आपल्या जीवनातून दाखवून दिलेला आहे. त्यांच्या तपश्चर्येने संसाराला सदाचाराची वाट मिळालेली आहे असे आदिकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होते. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी आणि कार्यक्रमाची शक्ती जागृत करायची आहे. आदिकवी म्हणून ओळखले जाणारे महर्षी ऋषी यांच्या रामायणामधून त्यांनी धर्म, प्रेम, त्याग आणि कर्तव्याची अमूल्य अशी शिकवण आपल्या सर्वांना दिलेली आहे. महर्षी वाल्मिकी यांची वाणी म्हणजे संस्कारांची सरिता, जी प्रत्येक पिढीला योग्य दिशा दाखवत असते. अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारे तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे महर्षी ऋषी. आमचे राज्य कार्याध्यक्ष श्री सिद्धार्थजी कोळी, आपले नागेशजी बिराजदार पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष, श्री अरुण भाऊ लोणारे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष, आमच्या उज्ज्वलाताई ह्या गेल्या वर्षीसुद्धा वधूवर पालकांना वधूवरांची लग्न उशिरा का होत आहेत, ह्याच्यात काय अडचणी निर्माण होत आहेत ह्याच्यासंबंधी गेल्या वेळेलासुद्धा त्यांनी लेक्चर दिलेलं आहे. ह्या वेळेलासुद्धा त्या खास आम्ही त्यांना लेक्चरसाठी बोलवलेलं आहे. त्यानंतर आमच्या रणरागिणी भारतीताई तर नेहमी आमचे असतातच. आमचे पंढरपूरचे कोळी समाजाचे वधूवर केंद्राचे अध्यक्ष रामभाऊ प्रचंडे उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे महेंदरगी भागातून मुत्तण्णा करजगी हे निवडून आलेले आहेत. त्यांचे आम्ही आता यथोचित स्वागत करणार आहोत. तर हा मेळावा आम्ही जवळजवळ ही संस्था 2008मध्ये स्थापन केली. बटेगिरी सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेतर्फे पहिल्यांदा आम्ही फक्त गरीब आपल्या कोळी समाजातील फक्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत होतो आणि जे चांगले मार्क घेतात त्यांना बक्षीस पण ठेवत होतो. आणि नंतर ह्याची व्याप्ती वाढत गेली. नंतर आम्ही सगळ्यांच्या इच्छेने, सगळ्यांच्या मागणीने की सोलापूरला मेळावा व्हायला पाहिजे, त्याची सुरुवात व्हायला पाहिजे म्हणून सगळ्यांच्या मागणीनुसार मग 2012 साली वधूवर मेळाव्याची सुरुवात झाली. आता हा 14वा वधूवर मेळावा आहे. विशेष म्हणजे ह्या वेळेला उपस्थिती कमी आहे. त्याला 2-3 कारणं आहेत. एक कारण म्हणजे बऱ्याच ठिकाणी फुकटचे व्हॉट्सअप ग्रुप झालेले आहेत. फुकटचे व्हॉट्सअप ग्रुप, मग ते नुसतं वर नाव फुकट असते परंतु त्यांच्या मागं ते वेगळंच हे असते. आपल्याला त्यांची टीका करायची नाही. काही लोक त्यांच्या मागे लागलेले आहेत. दुसरी गोष्ट, गुलबर्ग्याला आम्ही सांगितलं होतं की आमचा वधूवर मेळावा 1 फेब्रुवारीला आहे. 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं गुलबर्गा वधूवर केंद्राला. तरीसुद्धा ते का महाराजांच्या इच्छेखातर त्यांनी त्यांचा मेळावा त्यांनीसुद्धा 1 फेब्रुवारीला ठेवला. त्याच्यामुळे आमचे 20-25% लोक तिकडे गेले. आणखीन थोडा परिणाम म्हणजे 25 जानेवारीला पिंपरी चिंचवडचा वधूवर मेळावा झाला. अशा अनेक कारणामुळे थोडंसं उपस्थिती कमी आहे. तरी पण आत्ता मेळाव्याच्या अगोदर 20 मुलांच्या नोंदी झालेल्या आहेत आणि 8 मुलींच्या नोंदी झालेल्या आहेत. म्हणजे असं काही हे नाही की आमचे सारखं चालूच असते. नागपूरचे आत्ता समोर बसलेत, नागपूरहून आलेले आहेत, लातूरवरून विभूते आलेले आहेत. अशा लांब लांबच्या गावचे, कराडवरून एक जण येणार होते, रात्री फोन केले होते. येतात. आपल्या संस्थेबद्दल लोकांना आस्था आहे
उपस्थिती कमी असली तरी आम्ही त्याचं काही हे नाही, पण जी जी अन्नाची नासाडी होते ते होऊ नये म्हणून आम्हाला थोडासा सुटका आहे. तर आपण सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत करतो. पुढील माईक आमच्या निवेदिकांना देतो. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्याकडे आलेल्या अतिथींचं स्वागत करणं, त्यांचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजून आजच्या कार्यक्रमाला आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले अखिल भारतीय कोळी समाजाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आदरणीय सिद्धार्थजी कोळी साहेब यांचा सत्कार आदरणीय बटगेरी साहेबांनी करावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी घेतोय. DJ आसिफ SK. तर ह्या मुलीबद्दल सांगायचं म्हणजे ही मुलगी ग्रामीण भागातून 80% मार्क घेऊन येते. म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातसुद्धा शिक्षणात ही झालेली आहे, वाढ झालेली आहे, हेच नमूद करायचं आहे. एकोणीस तास 19 मिनिट 19 सेकंद युनियन वर्ल्ड रेकॉर्ड बनवून विद्यार्थ्यांना यशस्वी करून दाखवलेत. हे शिक्षक आहेत. आदरणीय सिद्धार्थजी कोळी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे. अशा रीतीने या ठिकाणी आपल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कोणी जर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं असेल तर आपण करू शकताय. या. मी चतुर्थी श्रीशैल बिराजदार. आज मला इथे बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी आभार मानते. तर बटगेरी सामाजिक प्रतिष्ठान अनेक वर्ष कार्यरत आहेत आणि आज आपण येथे वधूवर मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी जमलो आहोत. तर आज इथे माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी आभार मानते आणि यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आणि हे कार्य असेच अविरतपणे चालू ठेवावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि बटगेरी आजोबांचे आरोग्य देखील चांगले राहावे आणि अनेक वर्ष अजून त्यांना हे कार्य करायला संधी मिळावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. तिच्या थोडक्या शब्दामध्ये अतिशय सुंदर असा तिनं संदेश या ठिकाणी दिलेला आहे. धन्यवाद चतुर्थी. यानंतर आपण बोलणार आहेत का? ठीक आहे. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ व बंधू भगिनींना माझा नमस्कार. जय वाल्मिकी. हा आपला समाज मेळावा फक्त किंवा दोन जीवांची एकोप्याची
एक प्रयत्न नसून हा आपल्या समाजातील एकोपा जपण्याचा व जोपासण्याचा व संवर्धन करण्याचा एक प्रयत्न आहे. आपल्या समाजाला महर्षी वाल्मिकी यांचा महान परंपरा व त्यांचे विचार लाभलेले आहेत आणि त्याच एकोपाला पुढे नेण्याचा प्रयत्न हा आपल्या समाज मेळाव्यातून होत आहे. यासंबंधी मी मान्यवरांचे अभिनंदन करतो व असेच मेळावे अजूनही होतील व आपल्या समाजातील एकोपाची भावना जोपासण्याचा प्रयत्न होईल. मी अशी आशा व्यक्त करतो. माझा येथे सत्कार झाला त्याबद्दल सरांचे धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले संयोजक माननीय शंकर बडगेरी साहेब, सिद्धार्थ कोळी, भारती कोळी आणि इतर सर्व मान्यवर, तसेच मंचासमोर उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आणि भगिनी, वास्तविक हा जो समाजाचा मेळावा आहे, जसं आता माझ्या मुलांनीच म्हणल्यासारखा, हा मेळावा फक्त मेळावा नसून आपल्या सर्वांना एकत्रित आणण्याचा हा एक उद्देश आहे. यातून फक्त सामाजिक बांधिलकी जपणे असं नसून एकोपा, सामाजिक आपल्या अडीअडचणीही जाणून घेणे हे एक उद्देश असू शकतो. हा जो काय मेळावा घेतला त्या मेळाव्यातून समाजातील आपल्या गुणवंतांचा जो आणि मान सन्मान केला जातो तो सुद्धा एक महत्त्वाचा आहे. आणि असे मान सन्मान होणे, प्रोत्साहन, त्यांना उत्तेजना यासाठी अत्यावश्यकच आहे. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर पंढरपूरहून आलेले रामभाऊ परसंडे, आपण आपलं मनोगत थोडक्यातच या ठिकाणी व्यक्त करावं अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे. हॅलो, नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्वांची नावं घेत नाही, आपल्याला वेळ थोडा, आणि उपस्थित असलेले सर्व समाजातील बंधू भगिनी, समाज बांधव. महाराष्ट्रामध्ये कोळी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. तो विखुरलेला आहे, पण जीवाभावानं आणि नातल्याच्या दृष्टिकोनाने एकत्र आहे. आपण काय कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आहोत, ज्यांनी आपलं गाव सोडायची वेळ, कारण आपल्याकडं शिक्षण मुलांना मुलींना भरपूर घेतले, त्यामुळे उद्योग व्यवसायासाठी नोकरीसाठी प्रत्येकाला जावं लागते. परंतु आपण आपल्या समाजाची नाळ कुठेही सोडू नये, कारण का समाजाची नाळ जे सोडून गेलेत, जसं द्राक्षाच्या घाडातून एखादा द्राक्ष बाजूला गेल्यानंतर त्याची काय परिस्थिती, त्याची किंमत काय राहते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कारण घाडाचे द्राक्ष काय भाव मिळतात आणि घाडापासून बाजूला गेले मोकळे द्राक्षाची काय किंमत आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या समाजाला धरून आपल्या वाल्मिकी महर्षांचा विचार आपल्या डोळ्यासमोर घेऊन समाज कसा एकसंघ राहील त्यातलं हे एक पाऊल आहे. वधूवर सूचक मेळावे हे कुठल्याही एखाद्या धनप्राप्तीसाठी नसून, प्रसिद्धीसाठी नसून, किंवा मी कोण तर आहे असं दाखवण्यासाठी नसून, समाज एकत्रित कसा राहील. कारण प्रत्येक लोकांना आपला मुलगा मुलगी शिकलेले आहेत, त्यांना योग्य स्थळ मिळणं कठीण होत चालले आणि त्याच्यामुळे हे मेळाव्याचं नियोजन आहे. तर प्रत्येकाने हा मेळावे चुकवू नयेत. भलं कोण कुठलं का असं नाही, त्यांनी आपल्या पाहुण्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही अमुक ठिकाणी मेळावा आहे, तुम्ही जावा. का परवा 25 तारखेला पुण्यामध्ये झाला आहे, कोल्हापूरमध्ये बोरफाळ्याला झाला आहे, आज या ठिकाणी आहे, गुलबर्ग्यामध्ये आहे, पंढरपूरलासुद्धा मार्चमध्ये घेण्याची आमची चाललं आहे. त्या पद्धतीनं पंढरपूरपासून मोठा मेळावा घ्यायचं आमचं सुरू आहे. तर आपल्याला विनंती आहे, ह्या मेळाव्यातून तुमचा फायदा होतो, तोटा कुणाचा झाला असं मला काही वाटत नाही. फक्त तुम्ही अपेक्षा कमी ठेवल्या पाहिजे. कारण का आज जर का तुम्ही मुस्लिम समाजाकडे बघा, मुस्लिम समाजापासून घेण्यासारखं आहे. त्यांचा मुलगा काय करतो, गाड्यावर काय तर फळं विकत असते, केळी एक, द्राक्षी एक, कुठं सफरचंद एक, आंबा एक, हे असती फळं विकतं. पण त्यांची उपजीविका रोजीरोटी ती मिळवतात आणि ते उद्याची लय पुढची काळजी करत नाहीत. त्याच्यामुळं त्या मुलांना रिक्षावाला असो, पानवाला असो, एखादा टेलर असो किंवा हातगाडीवाला फळं विकणार असो, त्यांना मुली पडदिशी मिळतात. आणि त्यांचं कारण असं आहे की ते सुखी आहेत, समाधानी आहेत. आपल्याला जो परमेश्वर देतो त्यांचा कष्टावर विश्वास आहे. आपल्याला परमेश्वर देते सुखी आहेत, त्याच्यामुळे त्यांना मुली मिळायला आपण मग साहजिक म्हणतो एखाद्या फळवाल्याला एवढी चांगली मुलगी कशी काय मिळाली. ते शिक्षणापेक्षा जगण्याला, माणूस म्हणून जगण्याला ती जास्त महत्त्व देतं. आपण सुद्धा समाज बांधवांनी माझी विनंती आहे की आपण सुद्धा, आपल्यात मुलं बी चांगली आहेत आणि मुली बी चांगल्या आहेत, पण आईवडिलाची इच्छा त्या मुलीपेक्षा आईवडिलाच्या इच्छा करण्याला मावणं अशा आहेत. तर लय मोठ्या अपेक्षा न करता
तुम्ही हे मेळावे घेणाऱ्याचा त्यांना आणखीन ताकद मिळावी की बाबा मी मेळावे घेतले, माझ्या मेळाव्यातून 50 लग्न जमलेत. आत्तापर्यंत बडगेरी साहेब यांच्या प्रयत्नातून बरेच लग्न जमलेले. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र आणि या ठिकाणची असा त्यांनी मेळ घातला आहे. हा संगम ते एक चांगल्या कुशलतेने पार पाडतात. त्याबद्दल आमचं आयुष्य पुढच्या मेळाव्याला घेण्याला सुद्धा त्यांना भरपूर आयुष्य द्यावं ही देवाचरणी प्रार्थना करतो. आणि आपण लय मोठ्या अपेक्षा न करता योग्य मुलगा, निर्व्यसनी, शिकलेला आणि ती त्याची बायकोची म्हणजे जबाबदारी घेणारा, आईबापाला, बुजुर्गांना धरून राहणारा, समाजाला धरून राहणारा असा मुलगा योग्य किंवा मुलगी. लय सर्वच आपण आहे एक महादेव कोळी, आपण अगोदर आदिवासी आहे, आपण रानावनात राहिल्यामुळं आपल्यात लय मोठे गोरेपान देखणे, लय भारी भारी मिळणं याची अपेक्षा मुलांनी सुद्धा करू नये असे मला त्यांना विनंती आहे. किंवा त्या आईवडिलांनी सुद्धा आपली सून लय समाजात असावी, माझ्या पाहुण्यात उठून दिसावी अशा लय मोठ्या अपेक्षा आईवडिलांनी सुद्धा ठेवू नयेत. आणि मुलाच्या बाबतीत सुद्धा मुलगी चांगली आहे, सुशल आहे, कर्तव्यदक्ष आहे, घरात करणारे आहे, देवधर्म करणारे आहे, सकाळच्या रांगोळी करणारे, लवकर उठणारे, हे संस्कार आपण करायचे असतात. हे संस्कार आई ओढून कुठून मिळत नाही, संस्कार वाचून मिळत नाही. तर हे संस्कार आईबाबांनी करायचे आहेत. तरी आईवडिलांनी आपल्या मुलाशी संवाद साधून बाबा जीवन म्हणजे काय, जीवन म्हणजे आपण 200 वर्ष जगणार नाही. काल परवाची झाली घटना याच्यावरून तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आज काय जरी तुमच्याकडे असलं, किती जरी असलं तर त्याला महत्त्व नाही. तुमची माणुसकी काय आहे, तुम्ही लोकांपर्यंत, समाजापर्यंत किती जाता आणि काय करता याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे पैसा, सोनं, लय मोठी प्रॉपर्टी याला न देता त्या माणसाचे संस्कार किती योग्य आहेत. म्हणजे आत्तापर्यंत मी आवाज तर येत होता का तुमच्यापर्यंत मी माझ्या बोलण्याच्या. तर संस्कार मुलांना होणं गरजेचं आहे आणि तेच संस्कार आईवडिलांनी घडवायचे आहेत. लय मोठ्या अपेक्षा, आता एखाद्याकडे जमीन नसते, आता नवीनच एक निघाले की थोडी बहुत जमीन आहे का तुम्हाला. अरे मुलगी आपली जमिनी जाणार नाही, जमिनीची अपेक्षा का ठेवताय. त्या मधल्या माणसाला 50 फोन बरं जमीन करत असणारबद्दल नाही, जमिनीला तुमचा प्रेम आहे तर एखादी जमीनदार मुलाला द्या ना, असू द्या, त्याबद्दल सुद्धा वाद नाही. जमिनीची अपेक्षा आहे तर एखादा बागायतदार कष्ट करणारा जमिनीमध्ये त्याची सुद्धा निवड करा, तो सुद्धा हलका नाही. जमीन करणारा माणूस सुद्धा तुम्ही किरकोळ समजू नका. आज बाजारपेठेत जर का विचार केला तर जमिनीची किंमत का लोक मागायला, म्हणजे जमिनीला एवढं महत्त्व प्राप्त झालं आहे. नोकरीपेक्षा सुद्धा जमिनीला लय मोठं प्राप्त आहे. मी पुण्या मुंबईत बघतो, एक महिनाभर आमच्या मुलाकडे होतो, माझी मुलं 2-3 पुण्यात आहेत. अहो त्या ठिकाणी ते वडापावचे भाड्याला सुद्धा म्हणजे किती पैसे मिळतात, 20-20 हजार रुपये घरभाडं आहे. त्या मुलानं काय करायचं, घरभाडं द्यायचं, प्रपंच चालवायचा, आईवडिलाला पैसे द्यायचे का त्याच्या मुलाचं लाईफ बघायचं, काय करणार तू. त्या मुलांची सुद्धा परिस्थिती तुम्ही समजावून घेतली पाहिजे मुलीच्या आईवडिलांनी. आणि मुलाच्या याने लय गोऱ्याबान देखणं, लय शिकलेली नोकरीवाली पोरगी पाहिजे. ते प्रपंचाला कमी पडल्यानंतर प्रत्येक मुलगी आपल्या नवऱ्याला हातभार लावत असते. त्याबद्दल शंका न घेता मुलाबद्दल, मुलीबद्दल आपण सर्वांनी एकत्र राहावं, समाजाची नाड घट्ट ठेवावी आणि जे वधूवर मेळावे घेतात त्यांच्या पाठीशी आपण उभा राहावं, त्यांना तन धनानं सहकार्य करावं, एवढी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो, प्रार्थना करतो. माझे 2 शब्द पूर्ण. धन्यवाद रामभाऊ. वाढतंय का आता. बाळासाहेब कोळी आलेले आहेत, ह्याच्यासाठी त्यांचा सन्मान आमचे बापू जमादार साहेब करतील. बापू जमादार साहेब स्टेजवर आहे. मला आणखीन एक अनाऊन्स करायचं आहे. आमच्या ह्या वधूवर मेळ्याला आपलं कार्य बघून भीमा मेकल म्हणून आहेत, त्यांनी 4000 रुपये देणगी दिलेली आहे. भीमा मेकल आलेले आहेत का? अजून एक आहेत भीमाशंकर म्हणून एक आहेत बगले, भीमाशंकर बगले, भवानी पेठ यांनी 5000 रुपये देणगी दिलेले आहे. त्यांच्या मुलीचं लग्न झालं, आमची काही अपेक्षा नसताना त्यांनी
खुशीने प्रेमाने 5,000 रुपये देणगी जाहीर केलेली आहे. तर असंच सढळ हाताने आपण स्वेच्छेने मदत केलं तर आमचं अशी संस्था वाढत जाईल. आम्ही सामाजिक उपक्रमसुद्धा राबवतो. 1-2-3 वर्षापूर्वी एक MBBSचा मुलगा होता, त्याला सरकारी कोट्यातून नंबर लागलं, परंतु त्याला मुंबईला जायला पैसे नव्हते. आम्ही आमच्या संस्थेतून त्यांना 20,000 रुपये देणगी दिली त्यानं, म्हणजे पुढचं सुरुवात तरी होऊ दे मुंबईमध्ये बघून. तो आता हा मुलगा आता 3ऱ्या वर्षाला आहे मुंबईमध्ये. असे जे जे उपक्रम येतात, असे उपक्रमाला, योग्य उपक्रमाला आम्ही निधी देत असतो. इथेच हत्तरसंग म्हणून एक गाव आहे, त्या गावात एक शिक्षक आहेत, तरी मुलांना फ्री शिकवतात, म्हणजे काही न घेता. आणि खाली सतरंजी, वर फरशाच्या खाली काही नाही, थंड ह्याच्यात बसतात. म्हणून आम्हाला एक प्रस्ताव आला की ह्यांना कार्पेट घालून द्या, म्हणून आम्ही आमच्या संस्थेमार्फत 3,500 रुपयाचं कार्पेटची व्यवस्था त्यांना करून दिली. असे छोटी मोठी कामे आम्ही करत असतो. असं सढळ हाताने आपण मदत करावी अशी मी विनंती करतो. नगरसेवक मेंढरगी यांच्याकडनं 5,000 रुपये. आत्ताच मुत्तण्णा करजगी नगरसेवक मैंदरगी यांनी आमच्या संस्थेला 5,000 रुपये देणगी जाहीर केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. जाताना आपण पावती घेऊन जावे. आता दोघंच जास्त लोक बोलण्यापेक्षा आता आमचे सन्मान्य नेतेगणांना 5-5 मिनटं वेळ देतो आणि जे मेन हां, यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आदरणीय सुरोसे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आदरणीय उज्ज्वलाताई साळुंखे यांना माझी नम्रतेची विनंती आहे, आपलं मोलाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी करायचं आहे. हा जो वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम बटगेरी काकांचे मनापासून धन्यवाद. त्यांच्या कार्याला शुभेच्छा. विचारपीठावरील सर्व मान्यवर, विचारपीठासमोरील सर्व मान्यवर आणि मला माझ्या लहान भावासारखे असणारे आमचे जमादार साहेब, या सर्वांचंच मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आणि सरांनी अगोदरच उल्लेख केला की गर्दी कमी आहे. गर्दी कमी असण्यापेक्षा दर्दी लोक आहेत हे फार बरं आहे. कारण खरं तर वधूवर मेळावा ही एक काळाची गरज बनलेली आहे. आपण नेहमी बघत असतो की पूर्वीच्या काळी लग्न लहान वयात व्हायची आणि त्यावेळेस पैसा, संपत्ती, घर दार हे कधी बघितलंच जायचं नाही. मुलगा चांगला आहे, माणसं चांगली आहेत, नात्यातला आहे, देऊन टाकायचे. आणि एक निरीक्षण जर केलं तर बघा, सगळे जवळजवळच्या गावात दिलेले असायचे, फार लांब कोणी देत नव्हतं. आता काय झालंय, आपली जीवनशैली बदललेली आहे, सामाजिक परिस्थिती बदललेली आहे, त्यामुळे विचार करण्याची पद्धतही बदललेली आहे. आपण शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यामुळे काय होतंय की आता आपल्या अपेक्षा अशा वाढत चाललेल्या आहेत. बऱ्याचदा मी असं पाहिलेलं आहे की आपण संसार कितव्या वर्षी केला, साधारण 22-23व्या वर्षी आपण संसार केलेला आहे. शिक्षण झालं, नोकरी लागली की आई वडिलांनी लग्न करून टाकलं. पण आज आपण विचार करतोय काय, आज आपल्या पण मुलांचं वय बघा, 28, 29, 30, 30च्या पुढं चाललेत. फक्त मुलंच आहेत का? नाही, मुली पण आहेत. मुलींची वय पण 25, 26, 27 झालेत आणि मग आपण खडबडून जागे होतो. अरे च्छा, आपण आई वडिलांनी असा विचार केला पाहिजे की शिक्षण झालं, नोकरी लागली की आपण एखादा चांगला मुलगा बघून आपल्या मुलीचं लग्न करून द्यावं किंवा एखादी चांगली मुलगी बघून आपल्या मुलाचं लग्न करून द्यावं.
फार अपेक्षा करत बसलात तर आपल्या लेकराच्या चेहऱ्यावरचं तेज हळूहळू कमी व्हायला लागतं. खूप अपेक्षा करू नका. अपेक्षाभंगाचं दुःख फार असतं. आपल्या मुलामुलींना सांगा, जगण्यासाठी फार काही लागत नाही. एक छान चांगलं मन असावं, छप्पर असावं आपल्याला स्वतःचं, आणि माणसं कडेची जी आहेत ती चांगली असावी. थोडासा समजूतदारपणा असावा. आपण बघताना काय बघतो, मेड फॉर ईच अदर. नका हो, आता काय केलं पाहिजे, मोल्ड फॉर ईच अदर झालं पाहिजे. थोडंसं एकमेकाशी आपण तडजोड केली पाहिजे. या बाबतीतलं मला एक भास्करराव पेरे पाटलांचं उदाहरण आठवतं. त्यांनी एक सांगितलं होतं की म्हणाले, भास्करराव पेरे पाटील हे पाटोद्याचे माजी सरपंच, 7वी शिकलेला गडी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाटोदा गाव आहे. त्यांनी सांगितलं एके दिवशी की मी सरपंच असल्यामुळे मला निरोप आला. मधुकर शास्त्री आठवल्यांचा त्या ठिकाणी स्वाध्याय परिवार आला होता गावाशेजारी. तिथल्या ताईंनी फोन केला की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या. ते म्हणाले ठीक आहे येतो आम्ही. म्हणाले एकटंच नाही यायचं, जोडीने यायचं. बरं जोडीने येऊ. म्हणले लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतोय, त्यामुळे आम्ही सगळ्या जोड्याच बोलवलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणाले येताना घरनं डबा घेऊन या, आपण डबा पार्टी करू. ठीक आहे. तेवढीच जरा मजा. हे दोघं पती पत्नी गेले त्या ठिकाणी. कार्यक्रम सुरू व्हायला थोडा वेळ होता. मग त्या ताई म्हणाले की आपण एक खेळ खेळूयात का. म्हणले खेळ खेळायचा तर ह्या वयात. बरं ठीक आहे चला. मग त्या ताईंनी काय केलं, एका बाजूला सगळे नारायण बसवले, एका बाजूला सगळ्या लक्ष्मी, म्हणजे एका बाजूला सगळे त्यांचे पती आणि इकडे पत्नी बसवल्या. अशा एक 18-20 जोड्या होतो म्हणाले आम्ही. मग त्यांचं काय होतं खेळ बघा. एक जण इकडं बायकोला उभं करायचं, इकडं नवऱ्याला उभं करायचं, जोडी समोरासमोर. त्यांच्या कानामध्ये एक 4 प्रश्न विचारायचे. पत्नीच्या कानात 4 प्रश्न विचारले, त्या बाईनं कानातच उत्तर द्यायचं जिनं प्रश्न विचारले तिच्या. नंतर इकडे तेच प्रश्न पतीच्या कानात विचारले जायचे आणि पतीनं उत्तर द्यायचं. दोघांचंही उत्तर बरोबर आलं तर 10 पैकी 10 मार्क. मग आता पेरे पाटलांचा नंबर आला. त्यांच्या मंडळींना प्रश्न विचारले कानात, त्यांनी कानातच उत्तरं दिली. तीच व्यक्ती आली भास्करराव पेरे पाटलांकडे आणि त्यांच्या कानात प्रश्न विचारला. प्रश्न काय होता बघा, तुमच्या मोठ्या मुलीची जन्मतारीख काय. भास्करराव पेरे पाटलांना 3 मुलीच आहेत, त्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला असेल. ह्यांनी विचार केला, आता मी तर 7वी शिकलेला आहे, माझी बायको माझ्या मागं 7 वर्ग शिकलेली, म्हणजे किती शिकलेली सांगा. 1ली पण नाही हो. ह्यांना मुलीची जन्मतारीख पाठ होती 1/1/83. पण त्यांनी उत्तर काय दिलं माहितीये का, काय की गड्या मला नाही माहिती. काय की गड्या मला नाही माहिती. 10 पैकी 10 मार्क मिळाले, कारण त्यांच्या बायकोने पण तेच उत्तर दिले होतं, ती शिकलेलीच नव्हती. त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिले पेरे पाटलांनी ते फार महत्वाचे. ते म्हणाले की मला माझ्या बायकोला जितवायचं होतं. मला माहित होतं की माझी बायको अडाणी आहे, तिला उत्तर येणार नाही, ती आकड्याचा घोळ करणार आणि शेवटी काय उत्तर देणार मला नाही माहिती. मग माझ्या जोडीदाराचा कमीपणा होण्यापेक्षा माझ्या जोडीदाराला घेऊन चालण्यासाठी मला उत्तर येत असून सुद्धा मी काय सांगितलं, काय की गड्या मला नाही माहिती, आणि 10 पैकी 10 मार्क मिळाले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला किती अक्कल आहे, तुम्हाला काय काय येतं, ह्यापेक्षा तुम्हाला तुमच्या जोडीदाराला आपल्या बरोबर घेऊन जाता आलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे.
आपण काय करतो, जोडीदारातल्या उणीवा शोधत बसतो. तुला हेच येत नाही, तुला तेच येत नाही, तू असंच करत नाही, तू तसंच करत नाही. दोघंही. नवीन सून आली की घरात सुरुवात झाली. कसं असतं बघा, एखादी स्त्री घरामध्ये लग्न होऊन येते, ती हळूहळू रुळते. माझा संसार, माझी माणसं, माझं घर म्हणत म्हणत त्या घराला प्रगतीपथावर नेते. त्यानंतर मुलाचं लग्न करते आणि मुलाचं लग्न झाल्यानंतर जेव्हा सून येते घरात, तेव्हा असं वाटायला लागतं की माझ्या मुलामध्ये वाटेकरी आली, माझा मुलगा माझा राहिला नाही. पण असं मानण्यापेक्षा चला मला एक छान मैत्रीण मिळाली. आता नवीन एक सिनेमा आलाय बघा, अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई, किंवा झिम्मासारखा सिनेमा असेल, बघा ना जरासं. त्याप्रमाणे मजा करायला शिका तुम्ही पण. आता मस्तपैकी सासू सुना मिळून कुठेतरी भेळ खायला जा, छानपैकी गड्ड्यावर फिरून यायचं. किती चांगली कल्पना आहे. पण सुनेने चल म्हणलं की नको मला, माझे पाय दुखतायत. सासूने चल म्हणलं की तुमच्या म्हाताऱ्या बायकात मी काय करू येऊन. असं म्हणण्यापेक्षा दोघींनी एका पातळीवरती येऊन स्वतःचा इगो, मीपणा बाजूला सारला तर निश्चितपणाने घरामध्ये गोकुळ नांदेल. कुठेही खटके उडायचं काही कारण नाहीये. आजकाल काय झालंय माहिती का, प्रत्येकाला इतका इगो आहे. शिक्षणाचा पैसा, भले लठ्ठ पगार येत आम्हाला, मी शिकले, मी नोकरी करते, मग मी का ऐकू कुणाचं, मी नाही ऐकणार. मुलगाही म्हणतो मी शिकलेला आहे, मला नोकरी आहे, छानपैकी दुपारी जेवण पण कंपनीत मिळतंय, मग मी का ऍडजस्ट करू. या मीपणामध्ये, या इगोमध्ये आपलं इतकं वाटोळं होतंय की आपण कधी विचारही करू शकत नाही. थोडंसं आपण आपला इगो सोडला ना तर निश्चितपणाने चांगलं होईल. एका लोहाराच्या बंद दुकानामध्ये एक साप शिरतो. साप सरपटणारा प्राणी तुम्हाला माहिती आहे. लोहाराच्या दुकानात काय सगळी लोखंडाच्या वस्तू आणि इकनच राहणार तिथं. तो साप सरपटत जात असताना त्याला तिथं एक अशी आडवी करवत पडलेली होती. त्या करवतीचा थोडासा धक्का लागतो आणि त्याला जखम होते. सापाला प्रचंड राग येतो. मी माझ्या रस्त्याने चाललो होतो, धक्का लिहायचा लागला करवतीचा आणि मला जखम झाली. संताप, अतिराग आणि भीक माग. त्याला इतका राग आला की तो पळत साप वळला आणि त्या करवतीला चावायला लागला. विचार करा, तेवढ्याने त्याचं समाधान नाही झालं. त्याने त्या करवतीला वेटोळा घातला. साप कसा असं वेटोळे घालून मारतो बघा, त्या करवतीला वेटोळा घातला आणि करवतीला दाबायला लागला. मारतोच हिला. आता काय झालं, काय झालं, सापच मेला. कशाला हवा इतका राग, काय गरज आहे मला सांगा. थोडासा राग जर आपण कमी केला ना तर आपल्यासारखे भाग्यवान दुसरं कोणी नाही हो. पण हे कळतच नाही. कधी कधी बघा तुम्ही, लहान मुलांना पण काय केलं की आपल्या घरातले नाही, त्याला फार राग येतो आणि राग आला की ते भांडी फेकून मारतं. अरे काय ही पद्धत आहे. त्याला बदलवा, त्याला शिकवा की राग करणं चांगलं नाही, राग सोडून द्यायला शिकला पाहिजे. आपण खोट्या प्रतिष्ठेपायी, मोठेपणापायी कर्ज काढून, ऋण काढून सण करणं म्हणतात ना, तशी पद्धत आहे आपल्याकडे. माझ्या जावेच्या मुलाचं लग्न झालं, केवढं थाटात केलं, मग मला पण करायचंय. माझ्या पुतण्याचं लग्न एवढं छान झालं, माझ्या भाचीचं लग्न एवढं चांगलं झालं, मग आमचं काही क्रेडिट आहे का नाही. हो, ते काही सिम्बॉल आहे का, प्रेस्टीज पॉइंट आहे का. पण नाही, आपण सुधारायलाच तयार नाही. परवा मी एका वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली. बागवान समाजातील इफ्तेकार तुळजापुरे, नावासहित सांगते, इफ्तेकार तुळजापुरे यांनी काय केलं तर स्वतःच्या मुलीच्या लग्नात, आपल्याकडे पद्धत आहे शक्यतो लग्न मुलीकडे असतं, चुकून कधीतरी मुलाकडे असतं, आणि लग्न म्हणलं की जेवणावळ आली पाहिजे, थाटामाटात अगदी छान डायनिंग टेबल मांडून जेवण द्यायची पद्धत आहे सर. तर त्या गृहस्थाने स्वतःच्या धर्मग्रंथाचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या आदिसमध्ये
जेवण देणं बंधनकारक नाही आहे, लग्न करून द्या. म्हणून त्यांनी काय केलं की त्यांच्या धर्माप्रमाणे मक्का मदिनेतलं जे जमजम म्हणजेच पवित्र पाणी असतं ते पाणी आणि 2-2 खजूर आलेल्या वऱ्हाडी मंडळींना दिले. जेवण दिलंच नाही. आनंदाने सोहळा साजरा झाला, खर्चाला फाटा मिळाला, 4 पैसे शिल्लक राहिले, तेच वधूवरांना द्या. कुठं तरी बघा मुस्लिम समाज बदलायला तयार आहे, आपल्याला काय धाड भरली आहे? का बदलत नाही आपण? बदलायला पाहिजे की नाही? थोडासा बदल करणं खूप गरजेचं आहे हो. आपण नाही बदललो तर नाही काही होणार. बघा, समाजामध्ये बदललंच पाहिजे आणि बदल हा माणसांनी केला पाहिजे. पशु पक्षी प्राणी जे आहेत त्यांना बोलता येत नाही, आपल्याला बोलता येतं, विचार करता येतो. आपल्यामध्ये जेलसी जास्त असते, पशुपक्ष्यामध्ये आहे का कुठे काय? बघा, घरटी बांधतात, पिलं जन्माला घालतात, घरटी सोडून देतात, पिलं उडून जातात. आपलं मात्र त्याच्या उलट असतं. आपलं इतकं असं आहे ना की मन वडाया वडाया उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल फिरी येतं पिकावर. फार मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, मला 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 घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, शेत पाहिजे, सोनं पाहिजे, चांदीची भांडी पाहिजे, माझ्यासारखा मीच कुबेर पाहिजे. अरे एका क्षणात होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही रे. बघितलंय ना महाराष्ट्राने? आहे तोपर्यंत जगून घ्या. आठवडा असतो पण 4-5 दिवसातच आठवडा संपून जातो. 12 महिन्याचं वर्ष असतं, 4-5 महिने असे गेले नाही तोपर्यंत वर्ष संपून जातं. कोण पळतंय? कॅलेंडर पळतंय, घड्याळ पळतंय का आपण पळतोय? कळतच नाही आपल्याला. कुठं तरी थांबा. थांबायची वेळ आल्याशिवाय, आणि ती वेळ आपण ठरवा. किती पळायचं, किती कमवायचंय? नका ना, पोटापुरतं बस झालं तरच आपण सुखाने जगू शकतो, अन्यथा नाही. आणि ही समज आपल्या मुलामुलींना द्या. मुलामुलींना सांगा, वरच्या रूपरंगापेक्षा सुद्धा अंतरंग महत्वाचा आहे. तुम्ही त्यांना भेटा, बोला आणि ठरवा. आजकाल पत्रिकेचं पण फॅड आहे बघा. अहो काय ते वरचे बसलेले ग्रह खाली पिडतात आपल्याला. पत्रिकेत 36 गुण जमले तरी पण घटस्फोट का होतात? पत्रिकेमध्ये मंगळ आहे, पत्रिकेमध्ये 21 गुण जुळले तरी पण भांडणं करतात. मला सांगा, पत्रिकेतल्या गुणापेक्षा आपल्यात किती चांगले गुण आहेत ते बघा ना. आपल्या आई वडिलांची, आजी आजोबांची लग्न ही काय पत्रिका बघून झालेत का हो? बर ठीक आहे, जन्म वेळ तुम्हाला माहिती आहे का? नक्की घड्याळ सांगा मला. त्या दवाखान्याचं घड्याळ, तुमचं घड्याळ, सिस्टरच्या हातातलं घड्याळ, डॉक्टरचं घड्याळ, मोबाईल मधलं घड्याळ, कुठंतरी फरक पडतो की नाही? आणि आपण ठरवा ना. पत्रिका बघण्यापेक्षा, गुण जुळवण्यापेक्षा, देवक बघण्यापेक्षा रक्तगट बघा. पूर्ण तुम्ही एक शरीराची तपासणी करून घ्या, रिपोर्ट तसा घ्या, निरोगी आहात याची काळजी घ्या, लग्न जमवा. आणि मुलीच्या आईवडिलांना मला हात जोडून सांगायचंय की माझ्या मुलीपेक्षा 1 रुपया पगार जास्त असला पाहिजे अपेक्षा करू नका. मुलगा कर्तृत्ववान आहे, कमवत आहे, आपल्या लेकीला सुखात ठेवणार आहे, तिचं मन जपणार असेल तर द्या. एखाद्या होतकरू तरुणाला जर आपल्याकडे खूप पैसा असेल तर मदत करा, त्याला एखादा बिझनेस, व्यवसाय, उद्योगधंदा काढून द्या, काही फरक पडत नाही. आणि मुलाच्या घरच्यांनी पण तेवढ्याच मोठ्या मनाने कर्तृत्ववान सुनेचा स्वीकार केला पाहिजे. हो, माझी सून टॅलेंटेड मान्य केलं पाहिजे प्रत्येकाने. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे काय होतं, तू विमान चालवायला जा, तू रेल्वे चालवायला जा, तू देश चालवायला जा, पण बाई 4 चपात्यान भाजी करून जा. अहो बस करा ना आता, कुठं तरी हे थांबवा आता. त्याशिवाय काही इलाज नाही हो. आपण स्वतः बदलायला पाहिजे.
तुम्ही रूढी परंपराचं अंधानुकरण करू नका. माझ्या सासूनं हेच केलं म्हणून मी तेच करणार, सासू म्हणते माझ्या सासूने असं केलं म्हणून मी हेच करणार. तरी आता बरं, आताच्या महिला फार पुढारलेल्या, आताच्या सासवा खरंच खूप मॉडर्न झाल्यात विचाराने, पण त्या सुनांना सांभाळून घेतात. थोडंसं आपण बदललं पाहिजे हो. कसं आहे, आयुष्यात सुख खूप आहे पण ते शोधता आलं पाहिजे आपल्याला. एक छोटंसं उदाहरण सांगते आणि थांबते, चालेल ना? बघा, मुंगीचं उदाहरण आहे छोट्यासं अगदी. मुंगी केवढी असते? अगदी छोटीशी असते. त्या मुंगीला बरोबर घरामध्ये कुठल्या डब्यावरती, कुठल्या फळीमध्ये, त्या फळीवरती कुठल्या डब्यात साखर आहे, सगळ्या लाईनीतल्या डब्यातलं शोधून ती साखरेच्या डब्याकडे जाते. छोटीशी कणभर मुंगी मणभर साखर फस्त करते. आयुष्यातलं कणभर सुख सुद्धा मणभर करून आपल्याला जगता आलं पाहिजे, तरच आपल्या आयुष्याला खरा अर्थ मिळेल. आपल्या मुला मुलींना सांगा की उगीच स्थळ आलं, मुलगा बघायच्या आधीच फोटो बघायचा मोबाईलवरती, हे पसंतच नाही, कसा तरीच दिसतोय. मुलगी अशीच वाटते. अरे प्रत्यक्षात बघा, भेट द्या, मग ठरवा. पुन्हा म्हणायचं एवढ्या लांब द्यायचं, नको मला. मुलगा फार उंच वाटतोय, नको मला. मुलगा फार बुटका वाटतोय, नको मला. मुलगा बाई जाडच आहे, शोभत नाही. मरतुकडाच आहे, कसा दिसतोय, चष्माच आहे त्याला. त्याचे आई वडील खेड्यातलेच आहेत, त्याला शेती आहे म्हणून नको, का तर आई वडील आहेत. शेती नाही म्हणून नको. आपली लेक काय खुरपा घेऊन जाणार आहे शेतात कामाला? आम्हाला शेती हवी, शेती हवी म्हणतो. असेल तर आनंद आहे, नसेल तर घेतील ना ते. आवड असेल तर काढतील एखादा फार्म हाऊस. पगार कमी, नको मला. त्याला बहिणी 4 आहेत, नको मला. अरे मग असं असेल तर एखादा अनाथाश्रमातलाच करून घ्या ना. कशाला आईबाप हवेत, कशाला बहीण भावंड हवेत? अहो कधीतरी विचार करा. आजकाल आपली लेकरं उशिरा लग्न करतात. लग्न झालं की परत त्यांचा एक शब्द फार मोठा असतो, प्लॅनिंग. आमचं प्लॅनिंग आहे 5 वर्ष तरी मूल नको. लग्न होतं 30व्या वर्षी, लेकरू होत नाही 35 पर्यंत, पुन्हा डॉक्टरांकडे खेटे घाला, तरी पण त्रासदायक ह्या गोष्टी घडतात. मग ती मुलं आई वडील कधी होणार? आपण आजी आजोबा कधी होणार? आणि एक धोका मात्र सगळ्या आपल्या समाजामध्ये आहे की पुढं आपल्या मुलांना काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या, आजी, आजोबा हे फोटोतच दाखवावे लागणार आहेत. कारण हम दो हमारे एक, ते पण चुकून, नाहीतर नको आम्हाला. मग मला सांगा, ही नाती राहतील का हो? मग नातीच जर राहिली नाहीत तर कसं होणार आहे आपलं सगळ्यांचं? त्यामुळे आपल्या मुलांना सांगा की योग्य वेळेत लग्न करा, योग्य वेळेत मुलं जन्माला घाला. फार अपेक्षांचं ओझं डोक्यावरती घेऊ नका, बाळगू नका. मुलाला घर नसेल, भाड्याच्या घरात पण सुखाचा संसार होतो. आपण पण आयुष्यभर भाड्याच्याच घरात राहिलेला असतो. आपण काय 30व्या वर्षी घर बांधलेलं नसतं, 50व्या वर्षी घर बांधतो आपण. रिटायरमेंट झाली तरी हप्ते फेडत बसतो. मग दुसऱ्याकडनं का अपेक्षा करता? उद्या तुम्ही जावयाकडनं ही अपेक्षा करत असाल तर तुमच्या मुलांकडनं सुद्धा ही अपेक्षा होणार आहे की नाही? याचा विचार कुठंतरी करा आणि कुठंतरी थांबा. या ठिकाणी मला तुम्हाला मार्गदर्शन नाही करायचं, मला तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या म्हणून मी आले या ठिकाणी. मी कोणी फार मोठी नाही, तुमच्यासारखीच आहे. त्यामुळे आपण सर्वजण एकमेकाला समजून घेऊयात, गोडी गुलाबीने राहूयात, 2 पावलं मागं येऊयात. कधी कधी बघा, आपल्या जोडीदाराला जिंकवण्यासाठी 2 पावलं मागं यावं लागतं ना, पेरे पाटलांसारखं. तसं आपण 2 पावलं मागं येऊयात, सुखाचा संसार करूयात. आपलं घर जर सुखी समाधानी असेल तर आपला समाज सुद्धा सुखी समाधानी होईल. आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कोणी एकाने नव्हे तर पहिला स्वतःपासून करूयात आणि मग इतरांना सांगूयात, तरच खऱ्या अर्थाने गुण्या गोविंदाने आपण इथं नांदू. मला या ठिकाणी बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद देते. कारण काय, शेवटी आमच्याकडे भांडवल फक्त शब्दच आहे, दुसरं काही भांडवल नाही आमच्याकडे.
तर या शब्दाच्या जोरावरतीच आम्ही या ठिकाणी येऊन 2 शब्द बोलले तुम्हाला की आम्हा घरी धन शब्दाचीच शस्त्रे शब्दाचीच रत्ने यत्न करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन वाटे शब्द वाटे धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्देची गौरव पूजा करू शब्दाची पूजा शब्दानेच करायची खूप पैसा आहे म्हणून आपण पैसा खाऊ शकत नाही खूप पैसा आहे म्हणून आपण इतभर पोटात जेवढं बसेल तेवढंच खाऊ शकतो पैसा जगण्यासाठी आवश्यक आहे परंतु पैसा सर्वस्व नाही पैसा साध्य नव्हे साधन आहे सुख कमवण्याचं कधीतरी आयुष्यात विचार करा आम्ही फार श्रीमंत आहोत 10-12 साड्या घालतो का आम्ही फार श्रीमंत आहोत काय सोन्याच्या ताटात खाल्लं तरी तुम्हाला काय खावं लागेल चपाती भाजी भात आमटी हेच खावं लागेल ना अरे मग शेतकऱ्याच्या लेकराशी पण लग्न करा ना आधुनिक शेती करणारे आहेत आज तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा म्हणले की नको आम्हाला मग शेतकऱ्याने जर ठरवलं की मी धान्यच पिकवणार नाही तर आपण काय खाणार माती फकणार का आपण विचार करण्याची गोष्ट आहे ही कुठंतरी आपण विचार करूयात आणि आपल्या मुलीला सुखात ठेवणारा मुलगा जो असेल किंवा आपल्या मुलाचा संसार सुखानं करणारी जी मुलगी असेल अशा कर्तृत्ववान मुला मुलींना एकत्र आणून आपण मार्गदर्शकाची भूमिका घेऊयात त्यांच्यामध्ये फार लुडबुड करायची नाही हस्तक्षेप करायचा नाही मुलीच्या आईचा फार हस्तक्षेप असतो उजळल्यापासून उठलीस का चहा पिलीस का काय करते ती बाई म्हणजे कोण सासू अरे ही बोलण्याची पद्धत आहे उद्या आपल्या सुनेच्या आईने जर असंच म्हटलं तर केवढा राग येईल आपल्याला त्यामुळे आपण आपल्या मुलीला शिकवा की बाई ग तुला आम्ही संस्काराची शिदोरी दिलेली आहे थोडाफार खटके उडणार आहेत तरी पण तडजोड कर थोडंफार माघार यायला शिक उलट उत्तरं देऊ नकोस त्यांचा स्वभाव कसा आहे ते अगोदर जाणून घे आणि मग तू त्या ठिकाणी निश्चितपणाने आनंदी राहू शकतेस जसं आम्ही इथं तुला बोलत होतो तसे आता प्रत्येक गोष्टीत आईला बापाला विचारू नकोस तर सासूला किंमत दे तिला विचार सासूलाही सांगितलं पाहिजे मैत्रिणीने की बाई ग आता घरात नवीन सून आली आहे हेकेखोरपणा करू नकोस माझंच खरं माझं किचन बंद करा आपलं किचन म्हणा आणि दोघी मिळून छान छान पदार्थ करून एकमेकीला खाऊ घाला तरच तुम्ही शरीराने मनाने आणि विचाराने सुदृढ राहाल आनंदी राहाल छानपैकी आयुष्य फार थोडं आहे छोटं आहे कधी काय होईल कशाचा भरोसा नाही आहे काल होतं ते आज नाही आज आहे ते उद्या नाही उद्या असेल ते परवा असेलच असं काही सांगता येत नाही त्यामुळे आजचा जो क्षण आहे हा जो क्षण आहे तो आनंदाने जगायला शिका दुसऱ्याच्या दारामध्ये आनंदाचं झाड लावा समाधानाची फुलं तुमच्या दारात निश्चितपणाने पडतील एवढंच या ठिकाणी सांगते मला बोलण्याची संधी दिली 2 शब्द मी तुमच्याशी गप्पा मारल्या हितगुज साधलं सल्ला वगैरे बिलकुल नाही मी बटगेरी काकांचे जमादार सरांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि आपण सर्वांनी मला सहन केल्याबद्दल आपण सर्वांचे ऋण व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम अतिशय सुंदर असं या ठिकाणी आपल्याला ताईंनी मार्गदर्शन केलेलं आहे यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे आपले समाज बांधव दत्तात्रय कलादगी साहेब यांनी आत्ताच या ठिकाणी 1000 रुपयाची देणगी आपल्याला दिलेली आहे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला तर त्यांचा एक छोटासा सन्मान आपण या निमित्तानं आपण करत आहोत आदरणीय नागेशजी बिराजदार साहेब आपण हा सन्मान त्यांचा करावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे तसेच अजून एक समाज बांधव आपले या ठिकाणी उपस्थित आहेत कलुषा कोळी यांचाही सन्मान आदरणीय बिराजदार साहेबांनी करावा अशी आपल्याला विनंती आहे झालं आत्ताच मॅडमनी खूप छान उदाहरण दिलं सासू सुनेचं आणि माझ्या सासूबाई माझ्यासोबत बसून आम्ही दोघी हसत होतो मी कालच एका इव्हेंटसाठी
आधी माझी ओळख करून देते. मी सौ रेखा सतीश चंद्रराव पंढरपूरचे आहे. माझं माहेर सोलापूरच आहे. मग माझ्या सासूबाई इथं उपस्थित आहेत. आत्ताच मॅडमने सांगितलं तू जगाच्या पाठीवर कुठेही जा पण आमच्यासाठी स्वयंपाक करून जा. आणि कालच मला संध्याकाळी बाळ्याला एक इव्हेंट होता, आज इथं आहे, तर मी काल येतानाच स्वयंपाक करून आली आहे. कालच मी अधिकच्या आज लागणारा स्वयंपाक पण करून आलेली आहे मी आज, आणि सांगितलं फक्त येताना गरम करून घ्या. ठीक आहे. यानंतर आदरणीय सिद्धार्थजी कोळी साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. प्रथमतः महर्षी वाल्मिकी चरणी वंदन करून बटगेरी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ह्या वधूवर मेळाव्याच्या या कार्यक्रमाप्रसंगी आमचे पश्चिम महाराष्ट्राचे युवा नेते नागेशांना बिराजदार, कोळी महासंघाचे नेते अरुणभाऊ लोणारे, आमचे कोळी समाजाचे रणरागिणी भारतीताई कोळी, सुरेशताई आत्ता बोलले ते, आणि आमचे नूतन नगरसेवक माननीय मुत्तण्णा करंजी साहेब, आमची ताई वनिताताई पाटील, बाळासाहेब कोळी, प्रचंड काका आणि सर्व जमलेले समाज बंधू आणि भगिनींनो, खरं पाहायला गेलं तर वधूवर हे जे मेळावे भरवले जातात ही काळाची गरज आहे. कारण आपला समाज आत्ता कुठं शिकून प्रगतशील होत आहे. या अगोदर आपली परिस्थिती काय होती काय नाही ह्याची जाणीव ठेवून आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना स्थळ शोधून त्याची पूर्तता करावी ह्याचं चांगलं उदाहरण सुरेश मॅडमने आता सांगितलं. खरंच आहे, कारण त्यांनी बोललेले प्रत्येक वाक्यानं वाक्य आपण आपल्या समाजामध्ये आपल्या घरामध्ये जिवंतपणा पाहायला मिळतो. त्यामुळं खरंच मॅडम तुम्ही जे सांगितला ह्याच्यामध्ये आमच्या समाजाला परत थोडं ज्ञान मिळालं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. समाज बांधवांनो, माननीय बटगेरे साहेब अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे राज्य सचिव आहेत. त्यांनी 2008 पासून समाजाच्या मुलांना मुलींना स्थळ शोधण्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च करून पुणे मुंबई सोलापूर हैदराबाद जाण्यापेक्षा आपणच का आपल्या समाज बांधवांना एका ठिकाणी त्यांना त्यांची वधूवराची सोय करून द्यावी हे त्यांनी संकल्पना तयार करून त्यांचे कैलासवासी 2 मुलं त्यांच्या स्मरणार्थ ही बटगेरी प्रतिष्ठान तयार केली. बघा, आपले मुलं वयामध्ये आलेलं असताना ह्या देह सोडून गेले, दुसरं कोणतर पालक राहिलं असतं तर घरामध्ये रडत पडत बसलं असतं, परंतु त्यांनी त्या दोन्ही मुलांना एक ऊर्जा म्हणून त्या ठिकाणी स्वतःमध्ये स्थापन केलं. आणि ते वयाचे आता जवळजवळ साहेब 85-90 चालू आहे, 79 चालू आहे साहेबांचं, तरी देखील एक युवा कार्यकर्त्यासारखं ते समाजकार्य करत असतात, याचा आम्हाला अभिमान आहे. माननीय ॲडव्होकेट एस.आर. उंबर्जे साहेब आणि बटगेरे साहेब यांचा हात धरून मी समाजकारणात आलो आणि अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचा आज महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम करतोय. हे सर्व ह्या लोकांच्या पाठिंब्यामुळं. बांधवांनो, कोळी समाजाचं काम करत असताना आपण तळागाळातला आपला समाज कशा पद्धतीने जगतोय, समाजामध्ये काही अडीअडचणी आहेत, समाजाचे आपले नोकरदार वर्ग जेव्हा सेवेमध्ये समाविष्ट असताना तिथले अधिकाऱ्याच्या मार्फत त्यांना काय अन्याय होतोय हे सर्व आपण फक्त पेपरमध्ये वाचता. परंतु खरं तर ज्या पद्धतीने आपण आपल्या मुलांच्या मुलींच्यासाठी स्थळ शोधण्यासाठी त्यांचं उद्याचं भविष्य सुधारण्यासाठी जसं आपण या ठिकाणी इन्व्हॉल्व होतो, त्याच पद्धतीनं आपल्या समाजाचं देखील भविष्य उद्याचं काय होणार आहे ह्यासाठी ज्या ज्या वेळेला कोणतीही संघटना असो, कुठलाही नेता असो, जर कुठला संघर्ष पुकारला तर आपण बहुसंख्येने उपस्थित राहून त्यांना सहकार्य करावं ही आपल्याला नम्र विनंती करतो. कारण आज आपण बघतोय आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये एसटीचं प्रवर्ग जेव्हा त्या ठिकाणी राखीव केलं जात होतं तर त्या ठिकाणी कोळी समाजाला वगळून पारधी समाजाचं त्या ठिकाणी नियोजन केलं जात होतं, त्यांना उमेदवारी दिली जात होती मोठमोठ्या राष्ट्रीय पक्षाकडनं. परंतु आज काय, आज आपल्या ह्या कोळी समाजाच्या सर्व नेते मंडळांनी जे संघर्ष उभा केला, कोळी समाजामध्ये जे जिवंतपणा आणला, त्यामुळं प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला आज विचार करावा लागणार आहे की बाबा कोळी समाजाला जर आपण न्याय नाही दिला
तर हे समाज उद्या आपल्याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, याची धडकी त्यांना भरली गेली. म्हणून आज आपण बघितला, अक्कलकोटमध्ये 3 नगर परिषद असो, सोलापूर जिल्ह्यातला असो, पंढरपूर असो, या ठिकाणी एसटी प्रवर्गामध्ये आमचे कोळी बंधू भगिनी थांबले आणि बहुसंख्य मताने त्या ठिकाणी निवडून येऊन आज नगरसेवक झाले. याचा उपयोग आपल्याला कसा होणार आहे? अरे आपला समाजाचा प्रश्न आपण भिकाऱ्यासारखा एका समोर जाऊन हात पसरवण्यापेक्षा आपल्या हक्काचे नगरसेवक, आपल्या हक्काचे पंचायत समिती सदस्य, आपल्या हक्काचे जिल्हा परिषद सदस्य यांना जाऊन त्या ठिकाणी चला आपल्या समाजाचे प्रश्न आहे, आमच्या या मुलाचा असा प्रश्न आहे, माझ्या या मुलीचा प्रश्न आहे, शाळेचा ॲडमिशनचा विषय आहे, माझ्या घरासमोरचा अतिक्रमणाचा विषय आहे, हे आपण त्यांना सांगून त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जाऊन आपण लढू शकतो. का? कारण हे आपल्या हक्काचे आहेत, आपल्या घरातले आहेत. त्यामुळं बांधवांनो एक लक्षात घ्या, आपण विचार काय करतो, आपल्यामध्ये राजकीय सूडभावना असते, तो राष्ट्रवादीचा, तो काँग्रेसचा, तो शिवसेनेचा, तो बीजेपीचा आपल्या मनामध्ये खंत करतो आणि आपल्या समाजाला पाडण्यासाठी आपण वारंवार त्या ठिकाणी प्रयत्न करतो. असं कित्येक घटना घडलेल्या आहेत. मी आता जास्त त्या विषयावर राजकारणावर बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की बांधवांनो आपण आता विचार करा, आपले पक्षाचे जोडे बाजूला ठेवा, आपण या ठिकाणी समाजाला जसं बलाढ्य करता येईल ह्याचं पूर्णपणे तयारी करा. कारण काळाची गरज आहे. आपल्या हक्कासाठी आपण जसं नगरसेवक, जसं पंचायत समिती सदस्य, जसं जिल्हा परिषद सदस्य आपण निवडून देतोय, त्याच पद्धतीनं आपल्या हक्काच्या कोळी समाजाचा एखादा आमदार आपल्या भागातला, एखादा खासदार आपल्या भागातला, भला तो त्या ठिकाणी समाजामध्ये येत नसेल, करत नसेल, आपण स्वतःहून त्यांच्याकडे जाऊन, तो पैसेवाला असला, सामाजिक हिताचा विचार करणारा असला, तर त्याच्याकडे जाऊन आपण त्यांना विनंती करू की बाबा तू त्या ठिकाणी बलाढ्य आहेस, या ठिकाणी प्रवर्ग निर्माण झालेला आहे. जर प्रवर्ग जरी निर्माण झाला आणि तो जर ताकदवान असला, त्याचं जर सामाजिक कार्य चांगलं असलं, त्याला मानणारे वर्ग जर त्या भागात जर कुणी असले, तर आपला समाज एक गट्टा आपण त्याच्यासोबत जर राहिलो तर 100% कुठलाही राष्ट्रीय पक्ष त्याला तिकीट दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आपण एखादा आमदार पश्चिम महाराष्ट्रात 1-2 जर आमदार आपण त्या ठिकाणी निवडून गेलो, तर त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या हक्कासाठी, प्रश्नासाठी लढणारा माणूस आपल्या त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. माननीय दिलीप जमादार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते उपजिल्हाधिकारी म्हणून आपल्याकडे होते, समाज कल्याण अधिकारी म्हणून आपल्याकडे होते. त्यांनी कोळी समाजाला वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून न्याय कसा द्यावा ह्याचा पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्या कोळी समाजाला आधार दिला. आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ते आपलं भाग्य आहे. साहेबांनी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये देखील एवढं समाज जागृत केलं, मराठवाड्यात एवढं समाज जागृत केलं आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना कायदेशीर बाबी काय आहेत, कशा पद्धतीने आपण जातीचा दाखला मिळवला पाहिजे, कशा पद्धतीने जात होत्याचं प्रमाणपत्र मिळवलं पाहिजे, याचं वारंवार ते मार्गदर्शन करत असतात. एवढं सगळं आपल्या ठिकाणी अभ्यासू माणसं आहेत. समाज बांधवांनो जास्त वेळ घेत नाही, कारण फार वेळ झालेला आहे, वधूवर मेळाचा कार्यक्रम चालू आहे, त्यांचं देखील भरपूर प्रमाणात मार्गदर्शन झालेलं आहे. आपण सर्वांनी समाजाच्या लढ्यामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहावं एवढं सांगतो. जय हिंद, जय वाल्मिकी, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर कार्यक्रम अजून संपलेला नाही, पण कार्यक्रमचा औपचारिक आभार या ठिकाणी घेतोय. त्यानंतर स्नेहभोजन होणार आहे. स्नेहभोजन, सुरुवातीला स्नेहभोजन होईल आभार प्रदर्शनानंतर, आणि मग पुनश्च कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल वधूवर परिचय मेळाव्यासाठी. कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करते आदरणीय दोरनाळे सरांना. करून देण्यासाठी जी इथं रेखा चंद्रराव उभी आहे तिचा पहिल्यांदा आपण सत्कार करू. मी सासू म्हणून करत नाही, परंतु सुरवसे मॅडमना विनंती करते की त्यांनी माझ्या सुनेचा सत्कार करावा. हां, साळुंखे मॅडम, सॉरी. आमच्या भारतीताईंना पण बोला म्हणलं होतं, पण भारतीताई बोलल्या नाहीत. त्या रणरागिणी आहेत, त्या फक्त समाजामध्ये जोरात बोलतात. त्यांनी जरा वधूंच्या किंवा वरांच्या आईवडिलांना सांगायला पाहिजे की इथंही थोडंसं सहकार्याने लग्न जमवा. सर्व समाज बांधव आणि भगिनी, माझा सर्वांना मानाचा जय वाल्मिकी. आता ताईंनी म्हटल्यासारखं मी भाषण करती नाहीच आहे, मी फक्त आंदोलन करतीच आहे.
आणि जिथं कुठे समाजावर अन्याय होतो, कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो, तिथं मी आंदोलनाच्या माध्यमातून माझ्या परीनं समाजात खारीचा वाटा उचलण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळून आज मी 10 वर्ष कामावर नसताना मी पुन्हा कामावरती रुजू झाले आणि आज 6 वर्ष मानाने पुन्हा सर्व्हिस करते आहे. तर मी आभार मानण्यासाठी इथं उभा आहे. आणि सिद्धार्थ भैयांनी जे सांगितलं की जिथं जिथं आंदोलन पुकारले जातील किंवा समाजावर अन्याय होतोय म्हणून कुठे मोर्चा आंदोलन कार्यक्रम असेल तिथं बरेच लोक बघा आपल्या समाजातले कधीच कुठं दिसत नाहीत आणि जे लोक सतत असतात तेच असतात. पण आज आपली परिस्थिती काय आहे आपल्याला माहिती आहे. आपल्याला धड एसटीचा दाखला नाही, ओबीसीचा नाही, एसबीसीचा नाही. आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या जातीमध्ये विभागले गेल्यासारखं झालं आहे. त्यामुळं भैयांनी सांगितल्याप्रमाणे मी आवाहन करेल जिथं जिथं असेल तिथं आपण ह्या वधूवर मेळाव्यासारखंच उपस्थित राहावं. बटगेरी काकांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ह्याच्यामध्ये कुठेच आर्थिक फायदा किंवा आर्थिक हे व्यवहार डोळ्यासमोर न ठेवता सतत प्रामाणिकपणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून, खरं तर त्यांना कशाची काहीच गरज नाही, पण एक त्यांचा पिंडच असा आहे की समाजासाठी आपण काहीतरी करावं. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी ऋण लागतो या उद्देशाने त्यांनी सतत कार्य करत असतात. तर त्यांना माझं शतशः वंदन. या कार्यक्रमासाठी सुरवशे प्रशालेच्या साळुंके मॅडम, माझे छोटे बंधू सिद्धार्थ भैया, अरुण भैया, नागेश भैया, नूतन नगरसेवक पाटील मॅडम, वधूवर मेळाव्याचे पंढरपूरनं आलेले काका, नूतन नगरसेवक करजगी, बटगेरी काका, त्याच पद्धतीनं वनिता मॅडम, उस्मानाबादवरून खास या कार्यक्रमासाठी आलेले जिल्हाधिकारी साहेब, माननीय जिल्हाधिकारी जमादार साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी, उत्तरचे गटशिक्षणाधिकारी जमादार साहेब. आणि त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम इथं सुंदर होताना दिसतोय, पण हा कार्यक्रम सुंदर होत असताना ह्याच्या पाठीमागे हजारो हात राबत असतात. त्यांचं खरं तर कौतुक आहे. ह्या सर्वांचे मी बटगेरी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानते. आणि पुढील कार्यक्रमाची सूत्र मॅडम सांगतील. धन्यवाद ताई. अलीकडच्या साईडला मुली बसतील. नाव अनाऊन्स करते. सर्वप्रथम योगेश आनंदा माने. योगेश आनंदा माने आहेत का? जर या ठिकाणी योगेश आनंद माने आहेत का? नाही. रवी भीमाशंकर जमादार, सिद्धाराम नायकोडी, किरण रामपुरे, किरण रामपुरे आहेत का? नाही. संदीप चिंतलवार, डॉक्टर शुभम घंटे, राजशेखर देवेंद्र जमादार, महेश शिरगूर, स्वप्नील कोळी, सचिन धोत्रे, ज्यांचं मी नाव घेते त्यांनी समोर यायचं आहे आपला परिचय द्यायला. आलं लक्षात आपल्याला? आधी मी फक्त वधूवरांचीच नावं अनाऊन्स करते. जे असतील ते इथे येतील. हां, आणि जर जे नसतील त्यांचे पालक येऊन आपला परिचय देऊन जातील. ठीक आहे. कुमारी विनीता जाधव आल्यात का? विनीता जाधव, ऐश्वर्या गंगाधर जमादार, रवीना रवींद्र कोळी आल्यात? पालक आल्यात? बरे. किशोरी सुधीर कडलासकर,
मला सर्व समाजबांधवांना विनंती आहे, तुम्ही ज्या कामासाठी आलात ते जर काम व्हायचं असेल तर तुम्हाला स्टेजवर यावंच लागेल. तुम्ही नाव देऊन आपल्या जागेवर बसला तर कळणार नाही कोणालाच. माझी विनंती आहे, वधू किंवा वर ज्यांची नावं नोंदवलेली आहेत, ज्यांनी आलेले आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. ज्यांचे आलेले नाही अशा लोकांनी पालकांनी यायचं आहे. आम्ही नावं पकडतो, तुम्ही नाव नोंदवून वर येत नाही, हे काय चांगलं दिसत नाही. हे आपलं घर आहे, आपल्या घरात आपण लाजायचं नसतं आहे. कृपया याची काळजी घ्या. ज्यांचं नाव पुकारलं जातं त्यांनी स्टेजवर यायचं आहे. इथं या ठिकाणी एक विद्यार्थिनी आहे, स्वराली सचिन घाडगे. स्वराली सचिन घाडगे अतिशय हुशार अशी विद्यार्थिनी आहे. RS चंडक ज्युनियर कॉलेज या ठिकाणी ती शिकते. आपल्या बटगेरी प्रतिष्ठानच्या वतीने एक सामाजिक कार्य म्हणून तिला 11,000 रुपयाचं धनादेश या ठिकाणी देण्यात येतो आहे. माजी उपजिल्हाधिकारी आदरणीय दिलीपजी जमादार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा धनादेश त्यांना देण्यात येतो, त्याचा स्वीकार आपण करावा. आदरणीय बटगेरी साहेब, आदरणीय माजी उपजिल्हाधिकारी जमादार साहेब यांच्या शुभ हस्ते हा धनादेश या ठिकाणी घाडगे त्या मुलीचे वडिलांचं निधन आहे आणि तिला तिच्या आईच्या संस्कारातून ही प्रेरणा मिळालेली आहे. तिच्या आईच्या हातामध्ये हा धनादेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो, त्याचा स्वीकार आपण करायचा आहे अशी आपल्याला विनंती आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या बटगेरी प्रतिष्ठानच्या वतीने खूप छान छान उपक्रम घेतले जातात. समाजातील आपले विद्यार्थी पुढे जावेत अशा एका चांगल्या हेतूने हा धनादेश त्यांना देण्यात येतो आहे. ओके, ठीक आहे. पुढील कार्यक्रम मी आता शिवपुत्रजी जमादार साहेब यांच्या हाती पुढील सूत्र मी सोपवते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. माझं नाव नयन लालासाहेब कांबळे. माझं शिक्षण BTech झालेलं आहे. मी धाराशिवची आहे. मी अशी अपेक्षा करते की मुलगा हा निर्व्यसनी असावा, कर्तव्यवान असावा आणि समजूतदार असावा, एवढी माझी इच्छा आहे. आणि घरातील फॅमिली सर्व धार्मिक विचारांची असावी. बस. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे पूर्ण नाव गौरी अर्जुन जमादार. माझं शिक्षण MSc झालेलं आहे आणि मी मूळ गाव माझं सोलापूर आहे. म्हणजे अनुरूप असं म्हणजे शिक्षण सुशिक्षित आणि निर्व्यसनी आणि मनमिळावी यानुसार वर असावे, एवढंच. थँक्यू. मी चंद्रसेन जाधव. माझी नात विनिता शामराव जाधव ही BTech झालेली आहे आणि अपेक्षा आहे की मुलगा मनमिळावू नोकरी करणारा असावा. राहणार बाळगी, दक्षिण सोलापूर. शिक्षण कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. शेती आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कारित अशी मुलगी पाहिजे. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव श्रुती निवृत्ती हैनाळकर. माझं शिक्षण MCOM झालं आहे. मी सध्या CA करत आहे. इंटर स्टेजला आहे. माझं 3 वर्ष आर्टिकलशिप झालेलं आहे आणि माझ्या अपेक्षा आहेत मुलगा निर्व्यसनी हवा आणि अनुरूप हवा. अचकनवळी, तालुका जत, जिल्हा सांगली. मुलीची जन्मतारीखची 5 फूट 6 इंच. नोकरी किंवा बिझनेस कुठलाही मुलगा चालेल, परंतु मुलगा बिगरव्यसनी असावा. किशोरी सुधीर कडलास, पंढरपूरची आहे मुलगी. तिला अपेक्षा आहे की मुलगा सरकारी नोकरदार असावा. खाजगी जरी असेल तरी पण नोकरी असावी. मुलगा बिगरव्यसनी असावा.
नमस्कार, माझं नाव प्राजक्ता गुंडीबा कांबळे. माझं मूळ गाव आहे पंढरपूर. माझं जन्मतारीख आहे 17 ऑक्टोबर 1999. माझी अपेक्षा आहे की निर्व्यसनी हवा. शिक्षण म्हणजे माझं MBA झालं आहे. मी पहिले सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे, त्यानंतर MBA झालं आहे माझं, आणि मी सध्या प्रायव्हेटमध्ये जॉब करते. आणि माझी अपेक्षा आहे की खाजगी किंवा सरकारी नोकरी असावी आणि बिझनेस असेल तरी चालेल. थँक्यू. शिरीष विष्णुपंत माने. माझी मुलगी आहे कुमारी साक्षी शिरीष माने. तिचं BE झालं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये. पुढील शिक्षण करते, एम्बेडेड झालं आहे आणि UX UEचं सध्या कोर्सेस करते. ती पुण्यामध्ये असते. माझा फोन नंबर आहे 9404046107. मुलगा इंजिनिअरिंग क्षेत्रातला असेल तर चालेल. नोकरी असावी. सुस्वभावी, निर्व्यसनी असावा. तर बाजारामध्ये आपल्याला फार काही दाखवावं लागतं, तेव्हा आपला एखादी वस्तू विकली जाते. मुलगाचं लग्न करायचं आहे, बाप स्वतः आलाय, मग काय समजायचं सांगा आपण? मुलगा कुणासारखा आहे? आईसारखा आहे का बापासारखा आहे? हां. म्हणून येताना केव्हाही आपण ज्या वधूवर सूचक मेळाव्याला येणार आहे, आपल्यासोबत आपल्या मुलांना आणावं ही अपेक्षा आहे. आपली मुलगी कशी आहे, आपला मुलगा कसा आहे हे बघितल्यानंतर लक्षात येतं. आत्ता कोणतरी एक मुलगी येऊन उभारून गेली, तिला पाहिल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की बाबा ही मुलगी छान आहे, सुंदर आहे. असं प्रत्येकाची मुलं जेव्हा स्टेजवर येतील, उभा राहतील, तेव्हा लक्षात. एक दिवस त्यांना रजा काढायला लावायची, कार्यक्रमात यायचं आणि आणायचं. हा माझा भाऊ आहे म्हणून त्याच्यासोबत बोलते मी. अमित राजकुमार ननवरे, BE कॅम्प्युटर इंजिनियर आहे. राहिला पंढरपूरला, शासकीय वसाहतमध्ये आहे तर कृषीनगर म्हणून. मुलाला नोकरी आहे, तो रेल्वेमध्ये काम करतोय कॅम्प्युटर इंजिनियर म्हणून. सुशिक्षित आहेत. मुलगी सुशिक्षित अनुरूप मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. हॅलो, माझी मुलगी आहे काजल भारत परचंडे. ते शिक्षण BA कॅम्प्युटर इंजिनियर आहे. सध्या तर जॉबला आहे. त्याला महिन्याला 40,000 म्हणजे 5 लाखाचे पॅकेज आहे. तिची 5 फूट 1 इंच उंची आहे. तिची जन्मतारीख आहे 16/6/95. 92-93चा मुलगा असेल तर चालेल. कोणी असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट कर. माझं मूळ गाव पंढरपूर. डॉक्टर प्रतिमा विनायक छत्रे. माझं शिक्षण BHMS झालं आहे. सध्या CCMB कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि सध्या जॉब पण करते मी मुंबई इथे. मूळ गाव सोलापूर, राहायला ठाण्याला मुंबईमध्ये आहे. अपेक्षा इंजिनियर डॉक्टर. श्रावणी राजेंद्र मिरगे. तिचं शिक्षण आहे BCA केलेली आहे आणि टॅली केलेली आहे तिने. ते राहतात कराडला राहतात. मी तिची मावशी आहे. तर तिची अपेक्षा अशी आहे नोकरी किंवा व्यवसाय चालेल. ती जन्मतारीख आहे 10/10/1996. सध्या ती यशवंत पॉलिटेक्निकला बीडला लेक्चरशिपमध्ये काम करते. हॅलो, सध्या बीडला आम्ही मुक्कामी आहे. बीडचे राहणारे आहे. माझी मुलगी अमृता अनुरुद्र जाधव ही BTech झालेली आहे इलेक्ट्रिकलमधून. वालचंद कॉलेज इथे तिने BTech केलेलं आहे. आता सध्या व्हॅलिडिटी नसल्यामुळे तिची सर्व्हिसला लागू शकली नाही. तिची आता ह्या 6 महिन्यात व्हॅलिडिटी करून घेतलेली आहे. सध्या आता प्रायव्हेटमध्ये काम करते. गव्हर्मेंट किंवा नोकरदार असला तरी चालेल. माझा राव साहेबराव आहे. मी BSc करून फिल्म मेकिंग केलेलं आहे. मी आता सध्याला शेअर मार्केट करतो आहे. धन्यवाद. माझा भाऊ आहे सागर मेकल. त्याचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. तो आता सध्याला पुण्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे. मेहण्याचं नाव आहे चिरंजीव ओंकार सतीश माडे. 12वी पास आहे. राहणार सोलापूर. जन्मतारीख 10/12/1999. सध्या जॉबला फायनान्समध्ये आहे सोलापूरमध्येच. अपेक्षा आहे 10वी किंवा 12वी पास, मनमिळावू स्वभावाचे. धन्यवाद. धवल दिनकर कांबळे. शिक्षण IT डिप्लोमा.
मुलीची अपेक्षा मुलगी 12वी असावी, सुसंस्कृत असावी. राहुल शिवानंद नाटेकर, त्याची जन्मतारीख आहे 1995, राहणार सोलापूरच आहे. शिक्षण आहे BE मेकॅनिक आणि सध्या तो रेल्वेमध्ये कामाला आहे, GE म्हणून ज्युनियर इंजिनियर, आणि पगार आहे 95,000. अपेक्षा आहे वराला शोभेल असे, गोरा आहे, उंची आहे 5 फूट 8 इंच आणि सोलापूरमध्ये जय महालक्ष्मी नगर या ठिकाणी राहायला आहे. अपेक्षा आहे फक्त ग्रॅज्युएट असेल तरी चालेल. तेवढंच बोल, शिक्षण फक्त सांग. माझं शिक्षण MPT स्पोर्ट्समध्ये आणि फिजिओथेरपी झालं आहे. तर आदित्यनगर विजापूर रोड इथे राहते आणि अपेक्षा डॉक्टर किंवा इंजिनियर पाहिजे. आरती तुकाराम वाघमारे, माझी पुतणी आहे, MCOM झालेलं आहे, खाजगी नोकरी करत आहे आणि अपेक्षा तिच्या पदवीधर असं मुलगा पाहिजे. मुलगी आहे BMS डॉक्टर, सध्या मेडिकल ऑफिसर म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जॉब करते आहे. तिची जन्मतारीख आहे 97. तरी डॉक्टर किंवा इंजिनियर मुलगा असावा, निर्व्यसनी आणि वेल सेटल असावा अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. माझा भाऊ आहे वैभव चंद्रकांत परबतराव, त्याची जन्मतारीख आहे 13/1/93. त्याचं शिक्षण झालं आहे ITI आणि BA. तो आता सध्या इथे LHP कंपनीमध्ये कामाला आहे. मंथली पेमेंट आहे 20,000पर्यंत. मुलीची अपेक्षा आहे सुसंस्कृत किंवा मन मिळावू आणि 12वी झालेले असेल तरी चालेल. आणि सर्व पालकांना एकच विनंती आहे की तुम्ही कोऑपरेट करा. फोन केला तर उचलून त्यांना कोऑपरेट करा, मुलाकडचे असू देत किंवा मुलीकडचे असू देत. त्यांना रिप्लाय देत जावा किंवा त्यांची अपेक्षा काय ते जाणून घेऊन त्यांना रिप्लाय करा, एवढीच अपेक्षा. धन्यवाद. शिक्षण तिचं MCOM झालेलं आहे, राहिला सलगर वस्ती सोलापूरमध्ये, जन्मतारीख 4/8/2024, उंची 5 फूट. सध्या ती खाजगी नोकरी करत आहे आणि तिची अपेक्षा पदवीधर झालेला मुलगा पाहिजे. अंकुश आहे, मी त्यांचा वडील आहे. मुलाचं शिक्षण डिप्लोमा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT झालेलं आहे. मुलगा सध्या फोटोग्राफीचा व्यवसाय करतोय. त्याला सुशिक्षित मुलगी मिळावी एवढी अपेक्षा आहे. माझा भाऊ आहे रामेश्वर हरिदास पतंगराव, त्याचं शिक्षण BA झालेलं आहे. तो जकरा शुगरमध्ये सिव्हिल सुपरवायझर म्हणून काम करतोय. अपेक्षा एवढीच आहे की मुलगी मनमिळावू आणि समजूतदार असावी. अक्षय मुकुंद नेत्राव, 12वी पास आहे, विठ्ठलवाडी इसबावी. आडीवचे तर 3 रस्ता म्हणून जिथं आहे तिथं त्यांचं स्वतःचं घर आहे. वडील त्यांचे ST मध्ये कामाला आहेत, मुलगासुद्धा कामाला आहे. आणि त्याला मुलगी कशी पाहिजे की घर सांभाळणारी मुलगी असावी, सुशिक्षित असावी, दिसायला सुंदर असावी. जरी ती स्वतः नोकरी जरी करत असेल तरी पण त्यांची करून घ्यायची तयारी आहे. त्याचा BA IT झालेला आहे आणि आता सध्या तो वास्तू फायनान्समध्ये काम करतोय आणि त्याची जन्मतारीख आहे 14/10/1999. तरी मुलगी फक्त 12वी तरी पास असलेली असावी आणि दिसायला थोडीशी त्याच्या ह्याच्या शोभेला असावी. शींचा मुलगा आहे विजय सुनील कोळी, घटस्फोटित आहे, 10वी पास आहे. हे राहणार शेळगीचे आहेत, शिवगंगानगरमध्ये. जन्मतारीख 16/10/1988 आहे. कोण जर इच्छुक असतील तर या मुलाला मुलगी द्यायला हरकत नाही. फक्त एवढंच आहे की अनुरूप मुलगी असावी. मोबाईल नंबर जो आहे तो 73 97 83 58 68. पुन्हा एकदा सांगतो, विजय सुनील कोळी, घटस्फोटित आहे, 10वी इयत्ता, शेळगी येथे राहिला आहेत, शिवगंगानगरमध्ये. जन्मतारीख आहे 16/10/1988, 5 फूट 5 इंच आहे उंची. नोकरी खाजगी नोकरी करतोय, हॉटेल मॅनेजर आहे. अनुरूप अशा प्रकारची मुलगी भावी आहे यांना. आणि मोबाईल नंबर आहे 73 97 83 58 68. विभीषण ज्ञानोबा जाधव,
माझा मुलगा आहे योगेश बिभीषण जाधव. त्याचं शिक्षण झालेलं आहे DMLT MSc मायक्रोबायोलॉजी. हॅलो. त्याची पुणे येथे वाकड येथे पॅथॉलॉजी लॅब आहे हॉस्पिटल अटॅच. सध्या तो पुणे येथे आहे. अपेक्षा तिची आहे की मेडिकल क्षेत्रातली असावी. त्याची जन्मतारीख आहे 1/1/1996. धन्यवाद. माझी मुलगी आहे कुमारी स्मिता खंडप्पा सीताफळे, जय महालक्ष्मीनगर मजरेवाडी जोळे सोलापूर. BA LLB झालेली आहे. 25/10/1996 जन्मतारीख आहे. अपेक्षा आहे नोकरी किंवा व्यवसाय. मी रविशंकरचे वडील बोलतो. रविशंकर केल्लूरकर इंजिनियर झाला येतो 7 ऑक्टोंबर 1989 आणि क्वालिफिकेशन BTech इंजिनियर प्रोजेक्ट मॅनेजर इन इन्फोसिसमध्ये आहे आणि नंबर आहे 9908120182 आणि मुलगी सुशिक्षित पाहिजे आणि सॅलरी आहे 25 लाखाचं पॅकेज आहे वर्षाचं आणि मुलगी सुशिक्षित आणि इंजिनियर पाहिजे आणि ग्रॅज्युएट असेल तर चालेल. धन्यवाद. नमस्कार. मी ज्याच्यासाठी स्थळ बघायचं त्याचा भाऊ आहे. माझं नाव काशीराज कोळी. तर उमेदवाराचं नाव आहे रवींद्र खोबाण्णा कोळी. राहणार दर्गनहळ्ळी दक्षिण सोलापूर. 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. जन्मतारीख 15/12/1997. उंची 5 फूट 5 इंच. व्यवसाय आहे किराणा व स्टेशनरी दुकान. वधूची अपेक्षा आहे मध्यम उंची व मध्यम बांध्याची. धन्यवाद. हॅलो, नमस्कार, गुड आफ्टरनून. माझं नाव लक्ष्मी आहे. पूर्ण नाव लक्ष्मी भीमा मेकर. एज्युकेशन MBA झालेलं आहे. सध्या जॉब करते. अपेक्षा काय, बिझनेस पण चालेल, अजून काय नाही. थँक्यू. क्रांती निंगप्पा तळवार. D फार्मसी झाले, 2nd इयर आपे. अपेक्षा उंची 5.2 इंच. स्वतःचा व्यवसाय असेल तरी चालेल किंवा जॉब असेल तरी चालेल. शीतल निंगप्पा तळवार. BE सायन्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे. ती सध्या पुणे इथे बँकेत जॉब करते. अपेक्षा अनुरूप शिक्षण आणि किंवा स्वतःचा व्यवसाय आणि पुणे येथील स्थायिक असेल तरी चालेल. वराचा हा मुलगा म्हणजे वर पक्षाचा नाव आहे बाळासाहेब महादेव पांढरे. शिक्षण BA झालेलं आहे. पत्ता 62 रेल्वे लाईन सोलापूर. जन्मतारीख 29/8/1988. उंची 5 फूट 8 इंच. व्यवसाय नोकरी SR चंडक दबाणी प्रशाला सोलापूर. वधूची अपेक्षा आहे अनुरूप व मनमोकळी. धन्यवाद. माझं नाव कृष्णा रामचंद्र कोळी. राहणार टाकळवाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. मी व्यवसाय शेती करतो आहे. शिक्षण झाले MA. उंची आहे 5 फूट 3 इंच आणि माझं स्वतःचं अकॅडमी आहे. मर्दानी खेळाचं अकॅडमी आहे. माझे 6 स्वतःचे आकडे आहेत. त्यामुळे मला इन्कम होते. त्यामुळे काय अडचण नाही. आणि मुलगी आम्हाला अनुरूप पाहिजे. रत्नागिरीला कारागृहामध्ये. अपेक्षा सरकारी नोकरी असणारी किंवा घरगुती समजदार चालेल. सरकारी नोकरीला आहे. कारागृहामध्ये काम करतोय तो मुलगा. सतीश विकास घाटे. मी त्याची मावशी आहे. शिक्षण त्याचं MSc ॲग्री झालेलं आहे. आदित्यनगर विजापूर रोड सोलापूर येथे तो राहत आहे. त्याची जन्मतारीख 2/3/1997 अशी आहे आणि उंची 6 फूट 2 इंच आहे. त्याच्या अपेक्षा फक्त सुंदर आणि मनमिळावू मुलगी पाहिजे. मला एक विनंती करायची होती की आपण सगळे जुळवण्यासाठी आलेलो आहेत ना? हो ना? हो का नाही? मग कोणाचं रिप्लायच येत नाही आहे. एवढे सगळे येतात, माहिती सांगतात आणि चाललेत. कोणाला काय जर सांगायचं असेल किंवा विचारायचं असेल तर उठून विचारू शकता ना. माझं नाव अनिकेत चंद्रकांत पारस्वार.
मी सोलापूरचा, शिक्षण BTech कॉम्प्युटर सायन्स, माझी जन्मतारीख 22 नोव्हेंबर 2000, नोकरी सायबर सिक्युरिटी इंजिनियर, पुण्यात राहतो. अपेक्षा समजूतदार आणि कमीत कमी ग्रॅज्युएट पाहिजे. माझं नाव संजय विश्वनाथ विभूते, मी लातूरून आलेला आहे. लग्नाची माझे 2 मुलं आहेत. पहिल्या मुलाचा बायोडाटा मी वाचन करतो. पहिला मुलगा आहे साईओम संजय विभूते, जन्मतारीख आहे 9 जून 1998, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकलमध्ये झालेला आहे. शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर 4 वर्ष तो जॉब केलेला आहे. 18 लाखाचा पॅकेज होता, तो सोडून सध्या आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. कास्ट व्हॅलिडिटी आहे. मुलांना अपेक्षित आहे मुलगी सुसंस्कारित व मन मिळवावी स्वभावाची असावी. शिक्षणाची काही अट नाही. नंबर 2चा मुलगा आहे हरिओम संजय विभूते, जन्मतारीख आहे 4 डिसेंबर 2000, शिक्षण झालेलं आहे BTech कॉम्प्युटर सायन्स. अपेक्षित आहे सुसंस्कारित व मन मिळावू स्वभावांची मुलगी. मुलांचा फोटो वगैरे पाहायचा असेल तर रजिस्ट्रेशनच्या विभागामध्ये फोटो आहे पूर्ण साईजचा, तो पाहू शकता. संपर्क क्रमांकसुद्धा तिथे दिलेला आहे, संपर्क साधून माहिती घेऊ शकता किंवा आता माझ्याशी संपर्क साधून सुद्धा माहिती घेऊ शकता. गणपत महादेव रोडे, माझी बाची शुभांगी आनंद गोजेवाड, शिक्षण B कॅम्प्युटर, राहणार सोलापूर, जन्मतारीख 20 नोव्हेंबर 1998, सर्व्हिस ॲक्सिस बँक पुणे, डेप्युटी मॅनेजर, वर अपेक्षा नोकरदाराच आहे. धन्यवाद. अजून कोणाच्या वधूवरांच्या ओळखी व्हायच्या आहेत का? असं राहिलंय का कुणाची नोंद करून करू शकता. अजून ही वेळ ठेवलेली आहे, 4 वाजेपर्यंत वेळ आहे. तर मी तुम्हाला थोडंसं अनुभव सांगतो. मुलगी कंपनीमध्ये नोकरीला असते, तिला पगार असतो वार्षिक 10 लाख, मुलाचा पगार असतो 8 लाख. वयात सगळं जमतंय पण पॅकेजमध्ये जमत नाही. आता हे लग्न काय पॅकेजशी करायचं आहे का? हे माणुसकीनं विचार करून लोकांनी करायला पाहिजे. माझा पॅकेज मुलापेक्षा जास्त आहे म्हणून मी त्याच्याशी लग्न करत नाही. ह्या अशा सबबी चाललेल्या आहेत. पुण्या मुंबईमध्ये फ्लॅट पाहिजे, त्याच्यानंतर मुंबईची एक तरा वेगळीच आहे. मुंबईमध्ये ईस्टर्न वेस्टर्न असे वेगवेगळे सेंट्रल असे भाग आहेत. तर समजा मुलगी ईस्ट साईडला राहत असेल आणि मुलगा वेस्ट साईडला राहत असेल, त्यांना जमत नाही. ईस्ट साईडला राहणाराच मुलगा असेल तर आम्ही लग्न करू, म्हणजे ह्या बाबतीत सुद्धा नकार दिलं जातं. ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपण शेवटी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे. कॉम्प्रोमाइज शिवाय काय नाही आहे. 35 ओलांडली की आपली मेडिकलच्या रिपोर्टिंगप्रमाणे मूल होण्याची प्रक्रिया कमी होत असते. याची गांभीर्याने विचार करा लोकांनी. उगी केवळ मुलीचं पॅकेज बघत तिच्या इच्छेप्रमाणे जर तुम्ही हे करत बसला तर फार अवघड आहे. एका लेकराला अशा रीतीने महाराष्ट्रामध्ये समाजाची संख्या कमी व्हायला लागलेली आहे. मुलींना मुलगा होत नाही, वय वगैरे हे झालेलं आहे. ह्या अशा गंभीर घटना घडत आहेत. लोकांनी त्याचा गांभीर्याने विचार करावा. सूचना आहे, ज्यांची नोंदणी केलेली आहे पण परिचय झालेला नाही त्यांनी येऊन आपला परिचय द्यावा. नोंदणी केलेला आहे, परिचय झालेला नाही
अशाने परत येऊन नोंद आपली ओळखणार। या मुलाची मी माहिती देतो। राहणार मुंबई, त्यांचं मूळ गाव मणूरला त्यांची 15 एकर बागायत आहे, शेती आहे। हा मुलगा फॉरेनमध्ये कामाला आहे, मामाच्या बरोबर फॉरेनमध्ये हॉटेलमध्ये मॅनेजर आहे, भागीदारी आहे दोघांची। त्याचं शिक्षण आहे ग्रॅज्युएट, BFM, बिझनेस इन फायनान्स मॅनेजमेंट मार्केटिंग असं। तर त्यांचंही चाललेलं आहे। मुलाचा जन्मतारीख आहे 31/1/95 आहे। पूजा अर्जुन आदटराव, जन्मतारीख 12/10/93, MCOM झालेली आहे, MPSCची तयारी करीत आहे। अपेक्षा आहे सरकारी नोकरी अथवा व्यवसाय असेल तरी चालेल। तिची बहीण एक आहे, दुसरी एक बहीण आहे 95ची आहे, ती पुण्यामध्ये कंपनीला नोकरीला आहे।